प्रत्येक लाकूड उंबऱ्यासाठी योग्य नसते. काही लाकडे शुभ मानले जातात तर काही निषिद्ध. इतकेच नाही तर उंबऱ्याचे पूजन करण्याची ही शास्त्रोक्त पद्धत आहे. नमस्कार, आज आपण उंबऱ्याविषयीचा भाग दुसरा बघत आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊ उंबऱ्यासाठी कोणते लाकूड योग्य असते. भारतीय स्थापत्य परंपरेनुसार टिकाऊ, मजबूत, सात्विक गुणधर्म असलेले लाकूड वापरण्याची परंपरा भारतीय वास्तुशास्त्रात किंवा स्थापत्य परंपरेत आहे. त्यामध्ये सागवान, देवदार, शिसम, खैर किंवा श्रीपर्णी या लाकडांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. लाकूड कोणते टाळावे तर वास्तुशास्त्रातील परंपरेनुसार कुजलेले लाकूड, वाळवी लागलेले लाकूड, तडे गेलेले लाकूड, वीज पडलेल्या झाडाचे लाकूड अशा लाकडाचा वापर अशुभ आणि अयोग्य मानला जातो. उंबरठ्याचे पूजन. आता आपण उंबरठ्याच्या पूजनाविषयी जाणून घेऊ. उंबरठा बसवण्यापूर्वी किंवा वास्तुशांतीच्या दिवशी गंगाजलाने त्याची शुद्धी करावी. हळद कुंकवाचा लेप लावावा. अक्षता अर्पण करून फुले व्हावे. धूपदीप दाखवावा. स्वस्तिक काढून तिथे महालक्ष्मी आणि वास्तुपुरुष यांचे स्मरण करून शक्य असल्यास श्रीसूक्त यांचे पठण करावे. ही कृती उंबरठ्याला देवत्व देण्यासाठी नसून घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने पवित्रतेची जाणीव ठेवावी हा त्यामागील उद्देश आहे. आजकाल सोशल मीडियावर उंबरठ्याविषयी अनेक दावे केले जातात, परंतु प्रत्येक दाव्याला शास्त्रीय आधार असलेलाच असे नाही. म्हणून शास्त्र, वास्तू आणि लोकपरंपरा यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. हीच भारतीय संस्कृतीची अभ्यासपूर्ण परंपरा आहे. अशाच शास्त्राधारित माहितीसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.